मेडिटेशनची जादूगिरी. लेख आहे नवरात्र, स्त्री शक्तीचा जागर. नवरात्रीचे दिवस आले की एक चैतन्याचं, उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. गरबा, रास, दांडिया यांचं हे पर्व. आज दसऱ्याचा दिवस. आम्ही सर्वजण गच्चीवर भेटलो, एकमेकांना शुभेच्छा दिल्या. दसरा करूया हसरा हा संदेश घेऊन आलेला हा दसरा आहे, असं आलेल्या भगिनी म्हणत होत्या. आज सगळ्यांचा पेहरावही प्रसंगानुरूप होता. आज बऱ्याच तरुण मैत्रिणी गरबा खेळून आल्या होत्या. मागच्या वर्षी कोरोनामुळे कोणालाही एकत्र जमता आलं नव्हतं आणि आता कोरोनाविषयीचे अटी नियम शिथिल झाले आहेत, कारण कोरोनाच्या केसेस अत्यल्पच आहेत. परंतु काही नियमांचं पालन तर नक्की करायचंच आहे. काकू म्हणाल्या, अगं कन्यांनो, आज तर दसरा आणि अजूनही आपण आज गरबा खेळत आहात. सुजाता म्हणाली, हो काकू, मागच्या वर्षीचं सगळं भरून काढत आहोत. त्यात सिद्धी म्हणाली, काकू, काल आमच्या कॉलनीत एक स्पर्धा झाली. सुजाता म्हणाली, कसली ग? सिद्धी म्हणाली, नवरात्रीच्या महत्त्वाबाबत. काकू, माझा पहिला नंबर आला. काकू म्हणाल्या, वा, अभिनंदन. मग तू काय काय सांगितलं, जरा आम्हाला पण कळून दे ना. मी म्हणाले, हो खरंच बेटा, तुझं मनापासून अभिनंदन. आज आपण सिद्धीकडून ऐकूया. सिद्धी म्हणाली, 9 दिवस देवीच्या 9 रूपांचं पूजन होतं. पहिल्या दिवशी माता शैलपुत्री अर्थात पार्वतीचं पूजन. दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा. इथे आहे शुद्ध प्रेमाचा संदेश. तिसऱ्या दिवशी न्याय प्रस्थापित करणाऱ्या व हातावर चंद्रकोर मिरवणाऱ्या चंद्रघटिकेचं पूजन. चौथ्या दिवशी अन्नदात्री माताचं पूजन. पाचव्या दिवशी जगाला सत्याचं शिक्षण देणाऱ्या स्कंद मातेचं पूजन. सहाव्या दिवशी दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट करणाऱ्या देवीचे. सातव्या दिवशी काली मातेचं पूजन, जी राक्षसांचा नायनाट करते. आठव्या दिवशी मंत्रतंत्राची अधिष्ठात्री देवी सिद्धिदात्री. 9व्या दिवशी चंडमुंडिका. 10व्या दिवशी जगाला सर्व पापापासून मुक्ती देणारी माता गौरी. सिद्धीसाठी सर्वांनी टाळ्या वाजवल्या. ती आनंदित झाली. मी म्हणाले की स्त्री शक्तीची अनेक रूपं आहेत. माता आहे तिचं मूळ रूप, जिथे सृजनशीलतेचं अफाट सामर्थ्य आहे, जी वात्सल्यमूर्ती आहे. ही शक्ती अन्नपूर्णा बनून कुटुंबाचं, जगाचं पालनपोषण करते. सरस्वती बनून ज्ञान देते, विद्यादान करते. दुर्जन शक्तीचा बिमोड करून सज्जन शक्तीचा पुरस्कार करते. ही शक्ती निर्माण करती आहे, पालन करती आहे आणि न्यायी आहे. दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट करणारीही आहे. काकू म्हणाल्या, पहिल्या दिवशी घटस्थापना असते, त्याबद्दल सांगा ना. मी म्हणाले, हो, घटस्थापना अर्थात घट बसवले जातात, पेरणी केली जाते. इथे पेराल ते उगवेल असा नियम आहे, खरं आहे ना? सिद्धी म्हणाली, हो, अगदी बरोबर. गहू पेरले तर गहूच उगवतील, फुलांचं बी पेरलं तर फुलंच येतील. सफरचंदाच्या बी पेरून आंब्याची फळं येणार नाहीत, हे मात्र खरंच आहे. सुजाता म्हणाली, म्हणजे बी पेरणं म्हणजे कर्म व फळं फुलं येणं म्हणजे फल, असं म्हटलं जातं, बरोबर का? काकू म्हणाल्या, अगदी बरोबर. म्हणून जे हवं तेच पेरलं पाहिजे, कारण पेरणं आपल्या हातात असतं. पण एकदा पेरलं तर जे उगवेल तेच स्वीकारावं लागतं. इथे पर्याय नसतो, हो की नाही ताई? माझ्याकडे पाहत काकू म्हणाल्या. मी म्हणाले, हो, बरोबर. अनेक दशकांपासून स्त्री भ्रूणहत्येचं बीज समाज मनात पेरलं गेलं आहे आणि आज त्याची कडू फळं समोर आली आहेत. स्त्रियांचा सुरक्षेचा प्रश्न, मुलामुलींच्या संख्येमध्ये तफावत झाल्यामुळे मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. त्यामुळे समाजाची घडी विस्कटून गेली. समाज उद्ध्वस्त होऊ पाहत आहे. समाजात अनाचार, दुराचार, पापाचार वाढतच चालला आहे. ही फळं आज आपण भोगत आहोत. सुजाता म्हणाली, पण डॉक्टर ताई, पेरणारे वेगळे व भोगणारे मात्र आपण आहोत, हा अन्याय नाही का? मी म्हणाले, नाही. जो जसं कर्म करेल त्याला आज नाही तर उद्या त्याचं फळ भोगावंच लागेल. इथे पर्याय नाही. त्याचं असं आहे बेटा, आपणही समाजाचा एक घटक आहोत. आपण काही वाईट केलं नसेल कदाचित,
पण आपण मुद्दाम काही चांगलंही केलं नाही तर समाजामध्ये चांगला बदल होणार तरी कसा? काकू म्हणाल्या, हो, म्हटलं जातं ना की सज्जनांनी निष्क्रिय राहणं हे समाजासाठी घातक असतं. त्यांनी संघटित होऊन सकारात्मक कार्य करणं फार महत्त्वाचं आहे. मी म्हणाले, हो, स्त्री पुरुष असमानतेचं बीज शेकडो वर्षापूर्वीच आपल्या भारत देशात पेरलं गेलं. त्याला अनेक घातक रूढी परंपरांनी खतपाणी घातलं आणि त्यातून अनेक नको त्या भयानक बाबी घडत गेल्या. घातक व नकारात्मक बाबी वाढीस लागल्या. आता आपणच एकत्र येऊन दसरा करूया हसरा. स्त्री जन्माचं स्वागत करण्याविषयी, तिला शिकवण्याविषयी, तिला सन्मानाची वागणूक देण्याविषयीचं बीजाची पेरणी करूया. त्यातूनच मग सक्षम, समतोल, समृद्ध, आनंदी, सर्वार्थाने संपन्न समाजाची निर्मिती होईल. आज आमच्या कॉलनीतील ज्येष्ठ वय वर्ष 82 असणारे गंगाधर आजोबाही आले होते. त्यांनी टाळ्या वाजवल्या. म्हणाले, खरं आहे, केवळ देवीचं पूजन करून चालणार नाही, तर घराघरातील प्रत्येक स्त्री ही देवीचंच रूप आहे. तिची पूजा करा असं मी म्हणणार नाही, पण तिला समानतेची वागणूक द्या, समान संधी द्या, तिच्या कार्याचा गौरव करा, तिला आदराने वागवा. असं झालं तरच खऱ्या अर्थाने नवरात्र साजरा होईल आणि दसरा हसरा होईल. शेवटी सर्वांनी स्त्री जन्माच्या स्वागताची सामूहिक शपथ घेतली आणि खरोखरच आमचा दसरा हसरा झाला. हा लेख इथे समाप्त होत आहे. आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवनपद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी.